श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत तालुक्यात नैसर्गिक संकट। आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी थेट बांधावर जाऊन केली पाहणी। अतिवृष्टी आणि गारपिटीने नुकसानग्रस्त शेतीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश। बातमी आहे जतची। जत तालुक्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। या संकटाची गंभीर दखल घेत आज आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी थेट खंडणा येथील नुकसानग्रस्त शेतात जाऊन बांधावर पाहणी केली। शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी त्यांनी प्रशासनाला तात्काळ आणि युद्धपातळीवर काम करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत। प्रत्यक्ष बांधावर पाहणी। खंडणा परिसरात वादळी पावसाने शेतीचे कंबरडे मोडले। डाळिंब, द्राक्ष, कांदा आणि मका या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी फळबागा भुईसपाट झाल्या आहेत। आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून नुकसानीचा आढावा घेतला। शेतकऱ्यांचे दुःख समजून घेत त्यांना आधार दिला। प्रशासनाला युद्धपातळीवर आदेश। या पाहणी दरम्यान आमदार पडळकर यांनी जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या उपस्थितीत तहसीलदार, अप्पर तहसीलदार, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, सर्कल आणि तलाठी यांच्याशी सविस्तर चर्चा केली। शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता तातडीने आणि युद्धपातळीवर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करावे अशी सूचना स्पष्टपणे त्यांनी प्रशासनाला दिली। शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघावे आणि त्यांना लवकरात लवकर सरकारी मदत मिळावी यासाठी आपण स्वतः शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे। प्रशासनाने या कामात कोणताही हलगर्जीपणा न करता पारदर्शकपणे पंचनामे करावेत असेही त्यांनी बजावले। लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, स्थानिक सरपंच, उपसरपंच, इतर पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुखांनी थेट बांधावर येऊन पाहणी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे। बातमी संकलक बीबीएम न्यूज नेटवर्क। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।